अंजली साळगावकर, एक काम करा, ऑफिस रिक्वायरमेंट साठी एक लेटर टाइप करायला घ्या. एक विषाची बाटली किंवा एक दोरखंड मागून घ्या. आता मला जीव देण्यावाचून दुसरा कुठला पर्याय उरलेला नाहीये. सर, काय झालंय? काय झालं ऐकायचं? ऐका, अंजली साळगावकर यांचं महाशब्दे यांना लिहिलेलं पत्र ऐका. विषय, आपला चेक कार्यालयातून घेऊन जाण्याबाबत. महोदय, आई असं म्हणत होती की तुम्ही तुमच्या घरी आपल्या लग्नाविषयी बोलणी केलीत का? नाही, म्हणजे काही गैरसमज नका करून घेऊ, पण मी याआधी सुद्धा बोलले तसं घरच्यांसाठी तो मुद्दा महत्वाचा आहे. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की लवकरात लवकर हे सगळं झालं म्हणजे बरं. कारण जोपर्यंत तुमच्या घरच्यांचं काही होकार येत नाही तोपर्यंत पुढच्या हालचालींना वेग येणार नाही. म्हणजे बाबा गावाहून परत यायच्या आत जर हे सगळं झालं तर बरं. माझा जीव घ्यायचा असेल तर तसं स्पष्ट सांगा मिस साळगावकर. हे असलं का करताय तुम्ही? मी इथून उडी मारून स्वतः जीव देईन. चाळीतल्या मुलीची आई नाव काढणार नाही शिरीष. पण इथे सांगून कोणाला काही उपयोग आहे का? त्या विषयाशीच त्यांना कर्तव्य नाही तर आपण तोंडाची वाफ दवडून काही उपयोग नाही. तू एक काम कर बाई, त्या गिरिजाला फोन लाव. तिचा जीव लागला असेल टांगणीला. हाँ बोल सरू. अगं सरू नाही, मी बोलते. काकू, हाँ बोला. श्यामल, तिला काहीही सांगू नकोस, तो फोन ठेव. नाराज झालीस काय ग बाळा? नाही, मला कळतंय ग राजा. श्यामल, बस करे सगळं. हे बघ, मी शांत बसणार नाही आणि त्या अपंग मुलीसाठी तुला त्रास होऊच देणार नाही, लक्षात ठेव. काकू, मला कळतंय हो, पण ना आता काय करायचं काही सुचेनासच झालंय मला. पण मला असं बोलून चालणार नाही ना. मी बघच काय करते. म्हणजे अगं, मी गेले होते तिकडे, अशी सुनवून आले ना तिच्या आईला. आता पुन्हा तुझ्या आणि श्रीच्या मध्ये येणार नाहीत बघ ती लोक. हा, विसरून जाईल ती. खरंच खरंच एवढं सगळं घडलं? मग सांगते काय. अगं, मी इथे येईपर्यंत आपल्या मुलीच्या लग्नाचं स्वप्न सुद्धा विसरून गेली असेल ती बाई. ग्रेट. पण मग
मग श्रीकांत तो कुठे आहे? अगो बाई, लाजायला लगेच सुरुवात झाली. श्रीकांत कुठे आहे वगैरे. काय का ग तुम्ही पण? मला फक्त एवढंच विचारायचं होतं की त्याचं काय? त्याचं काय ग, त्याचं बघेन मी काय करायचं ते, तू नको काळजी करू. तू फक्त आज एवढं कर की बाबा येतील ना आज गणपतीच्या दर्शनाला, तर त्यांच्यासोबत हट्टानं ये. हं? हो म्हणजे येते मी, पण पुढे काय प्लॅन आहे तुमचं? प्लॅन असा आहे की इथे आल्यावर सर्वांसमोर तुम्हा दोघांच्या लग्नाची बोलणीच करून टाकू. ते साखरपुडा वगैरे बघू नंतर आपण. चालेल, मी नक्की येते. मी ठेवते आता फोन, मला आवरायला हवं. हा, हो 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 हो. काय म्हणत होतात तुम्ही? तुम्हाला काही चांगलं झालेलं बघवतच नाही ना? श्यामल, तू हे जे काही चालवलंस ना ते मला अजिबात पटत नाहीये. माहितीये मला, पण म्हणून मग उघड्या डोळ्यांनी या घराचं आणि माझ्या मुलाचं वाईट झालेलं मी बघू शकत नाही. काही वाईट होत नाही या घराचं. तुमच्या म्हणण्यानं काय होतंय? श्री सरळ ती 1.5 पायाची मुलगी घरात आणायला निघालात आणि तुम्ही लागलेत आनंदाचे सोहळे साजरे करायला. ते त्या मुलाने लग्नाचा निर्णय घेतला, साखरपुडा करून आला, तरी त्याला काही बोलत नाहीये. पण मला मात्र सगळे बोल लावतायत. श्यामल, पुरे खरं आता कोण कसं वागलं, कसं वागायला पाहिजे होतं याच्यावर वाद घालून हाती काहीही लागणार नाही. जे काय होणार आहे ना ते त्याच्या इच्छेप्रमाणे होणार आहे. तुम्ही आम्ही काही ठरवून काही बदलणार पण नाहीये. उगाच कशाला वाद घालायचा? खरोखरी ना एक गोष्ट चांगली घडत नाही. दर वेळेला काहीतरी विघ्न हे आहेच. फोन लागेल तर शपथ. कुणाला फोन करतेस? कुणाला काय? अंजुला. अगाई तू तिला कशाला उगाच फोन करतेस? ती बाईच येऊन गेली ना फक्त, त्यानं काही नाही होत. आणि ताईला श्रीकांतशी लग्न करायचंय, त्या बाईशी थोडीच करायचंय. तू गप्प बस रे, कळत नाही काही नाही. बोल आई. अंजू, तुझं श्रीकांतरावांशी काही बोलणं झालं? नाही, पूर्ण बोलले नाही मी, पण मी बोलेन त्यांच्याशी. कशाला? काही उपयोग नाहीये त्याचा आता. आई? त्यांची आई आत्ताच इथे आपल्या घरी येऊन गेली. तू घरी ये, मग बोलू आपण. मी ठेवते फोन. अंजली, काय झालंय? ऑफिस नंतर भेटल्यापासून मी बघतोय तुम्ही काहीच बोलत नाही. दुपारी नीट होतं सगळं, अचानक काय झालं? आपण बोललो, मग माझ्याकडून काही चूक झाली का? अंजली, जोपर्यंत तुम्ही काही बोलणार नाही मला कसं कळेल की काय झालंय? तेच तर, नेमकं काय झालंय हे मलाच माहिती नाहीये, त्यामुळे त्याच्यावरती न बोललेलंच बरं. अंजली प्लीज, मी होडी सोडवायच्या मूडमध्ये नाहीये. हे बघ, जे काही झालंय ते काय झालंय हे मला माहिती नसताना उगाच आपल्यामध्ये वाद नकोत, म्हणून मी काही बोलत नाहीये. मला खरंच काही कळत नाहीये. ठीक आहे, तुम्हाला पूर्ण माहिती नाहीये, तर जे काही माहिती आहे ते तरी ऍटलीस्ट सांगा. नकोच, मला भीती वाटते. अंजली प्लीज.
हे बघा, तुम्ही जर नाही सांगितलं तर मला त्रास होईल त्याचा. तुमची आई येऊन गेली दुपारी आमच्या घरी. आता काय झालंय हे माहिती नसलं तरी तुम्हाला आणि मला दोघांनाही अनुभव आहे त्यांच्या बोलण्याचा. प्लीज त्यांना समजवा तुम्ही. मी येते, कारण आता आईला सांभाळणं जास्त गरजेचं आहे. काय झालं? काय झालंय? जाम सटकलेली आहे आज माझी. ती जर श्रीकांतची आई नसती आणि श्रीकांत बद्दल जर मला चांगलं फिलिंग नसतं ना, आई शपथ मी तिला दाखवलं असतं की आपल्या घरात येऊन आपल्याशी भांडायचा काय रिझल्ट असतो. बर, जा बाहेर, मुलं वाट बघतायत तुझी. जा. मी नाही जाणार. तिकडे सुद्धा ते हेच विचारणार काय झालंय. बंड्या, ताई प्लीज. काय झालं? कुठे काय? काहीच घडलं नाही. आई, चाळीतल्या सगळ्या लोकांसमोर एवढा मोठा तमाशा झाल्यावर आता काय व्हायचं बाकी राहिलंय? आपल्याला ना सवय होईल आता या सगळ्याची. बरं आहे, चाळीतल्या लोकांची चांगली करमणूक होतीये आपल्यामुळे. आता आपापसात तेच बोलत असतील आपापल्या घरात जाऊन. आई तू तुझं सांग. बाकीचे काय करतायत, काय विचार करतायत, काय बोलतायत, याच्याशी मला काही करायचं नाही. अगं असं नाही ना होत अंजू. ते उघड नाही कोणी बोलत, पण त्यांच्या डोळ्यात दिसत असतं. चोरट्या नजरेने आपल्याकडे बघत हसत असतात आपल्याला. आई, अगं तू नको ना एवढा विचार करूस या गोष्टींचा. अगं असं कसं विचार नको करू? आता सगळं चांगलं घडतंय, सगळं सुरळीत पार पडणार असं वाटायला लागतंय ना लागतंय, तोच हे असं सगळं घडलं. आता आता नाही मला झेपत आहे. मी आता हे सगळं सोडून ना निघून जाते कुठेतरी. आई, आता हे गावी गेलेत. किती आनंदानं त्यांनी सांगितली असेल सगळ्यांना तुझं लग्न ठरल्याची बातमी. आता जर का काही उलट सुलट झालं तर आपल्याला काय तोंड दाखवायला जागा राहील सांग ना मला. आई बास आता. आजपर्यंत जे काय झालं ते झालं. यापुढे अशी बदनामी नाही होत देणार. माझ्यावरती विश्वास ठेव. असंच वाटत राहतं ग आपल्याला दरवेळी. आपण आपल्या त्याच आशेवर एक एक दिवस काढत राहतो आणि एखाद दिवशी अचानक असं काहीतरी घडायचं पुढे वाढूनच ठेवलेलं असतं नशिबाने. आई, यावेळेला असं नाही होणार. तू नको ना ग काळजी करूस. आणि श्रीकांतरावांचं काय? ते काय म्हणाले? विचारलंस त्यांना? बोललीस काय त्यांच्याशी? नाही, आमचं काही बोलणं नाही झालं. आता बोलून तरी काय उपयोग आहे म्हणा. बोलायच्या पलीकडे गेलंय सगळं. अरे श्री, किती उशीर केला. आता अंजलीच्या घरी का गेली होतीस? पद्मजाच्या बाबांना खूप आवडतो केशरी भात. पद्मजाच्या लग्नानंतर दरवर्षी गणपतीच्या दुसऱ्या दिवशी जेवायला येणार म्हणजे येणारच.
पद्मजा गेल्यानंतर सुद्धा त्यांनी ही प्रथा कायम ठेवली ग बाई. अजूनही येतात. पण आहे का काही लोकांना त्याची किंमत नाही. पण मी नाही शांत बसणार. अगं अशी नाती अशी सहजासहजी नाही जुळून येत. त्याला योग लागतो काहीतरी. अगं बाई, अरे श्री किती उशीर केला आता. अंजलीच्या घरी का गेली होतीस? ऐकून असेल आलं तर पुन्हा विचारतो. अंजलीच्या घरी का गेली होतीस? मला बंदी आहे का तिकडे जायची? काय बोलून आलीस तू? ते नाही सांगितलं त्यांनी तुला? आई, माझा साखरपुडा झालाय अंजलीशी, आणि तरीही तू तिथे जाऊन भांडण करून येतेस. याचा काय अर्थ आहे? याचा अर्थ सरळ साधा आहे श्री. मला हे लग्न नकोय. कमल, या विषयावर मला आणखी बोलणं नकोय. आई, तुला जर असं वाटत असेल की असं करून तुझ्या मनासारखं होईल तर हा तुझा गैरसमज आहे, लक्षात ठेव. श्री, आवर. हे काय मी माझ्यासाठी नाही करत आहे, तुझ्या भल्यासाठीच करते. मी बघीन का माझं? तुला सांगायची गरज नाहीये काय? हे असं वागणं म्हणजे तुझं? दादू, आई हे सगळं कशासाठी करते हे तुम्हाला नाही कळलं. तरू, मूर्खपणा आहे हा. श्री, या घरात मोठ्यांशी असं बोलायची रीत नाहीये. ठेवा ना, हे बाजून चढवून ठेवा डोक्यावर. कसा बोलतोय बघा तोंडावर मला. श्यामल, आता हे सहन होण्या पलीकडे. तेच म्हणायचंय मला. नमस्कार. हो, या ना. मी आता श्री तेच म्हणत होते, अजून आले कसे नाही. त्या इनामदारांबद्दल आता काहीतरी निर्णय घेऊनच टाका. अंजनी खरं तर काय तो निर्णय घ्यायला हवा. वहिनी, जे झालं त्याचा एवढा त्रास करून घेऊ नका. आम्ही समजू शकतो, आणि आपण काय आज ओळखतो का एकमेकांना? नाही तो क्या? त्या दिवशी तो श्रीकांत चांगला वाटला, चांगल्या घरचा वाटला, म्हणून आम्ही कुणीही काहीच बोललो नाही. पण आता जर तुमची संमती असेल तर ह्यांना सांगून त्यांच्यावर काहीतरी कायदेशीर. नाही, असं काही नको. नाही, अगं तसं काही नाही करायचं. फक्त एकदा हे यांची पोलिसांची जीप घेऊन त्यांच्या घरी जाऊन आली ना की तेवढंच बस, बाकी काही नाही. हा, हे बेस्ट आहे. बंड्या, नाही, हे वाद आणखी वाढायला नकोत. अंजू, आपण शांत बसायचं कारण सभ्यता म्हणून. पण ह्याचा अर्थ असा नाही की त्या बाईंनी दर 4 दिवसांनी येऊन इथे तमाशे करायचे आणि आपले अपमान करायचे. का म्हणून अपमान सहन करायचा आपण? मलाही तेच म्हणायचंय. आणि आपण को जितना मालूम आहे, आपण नाही गेलो त्यांच्याकडे आपल्या अंजुताईला घेऊन. तेच आपल्या अंजुताईच्या मागे आले होते लग्नासाठी. मग तरी त्या बाईंनी असं वागायचं म्हणजे फारच झालं बाई. वहिनी बघा, परवाच कदमबाई एक स्थळ घेऊन आल्या होत्या. आता दादा गावाहून आले की पटकन काय तो निर्णय घ्या. अहो, आपल्या अंजूला असे कितीतरी स्थळ सांगून येतील.
त्या इनामदारांबद्दल आता काहीतरी निर्णय घेऊनच टाका. हा ना, बोले तो एक गाव दोन तुकडे. अंजूनी खरं तर काय तो निर्णय घ्यायला हवा. आणि शेवटी हा अंजूच्या आयुष्याचा प्रश्न आहे.